बऱ्याच दिवसांनी असा कॅमेरा समोर येतोय, तर असा फोन पकडताना पण आता मला माझीच लाज वाटते. तुम्ही तर आशाच सोडली असणार, की चॅनलवर व्हिडिओ येतोय की नाही येतोय. पण सर्वांची आधी माफी मागतो, मनापासून माफी मागतो, की कुठेतरी अडचणी आहेत आमच्या त्याच्यामुळे व्हिडिओ नाही करता येत आहे. आणि तुम्ही जरी आशा सोडली असेल, तर आम्हाला कुठेतरी आशा आहे, की या चॅनलवर काहीतरी आम्ही करू. तर त्या रिलेटेड आमचे नेहमी म्हणजे नेहमी आम्ही चर्चा करत असतो, मी आणि आशिष. तर आता आम्ही दोघं पण एकाच ठिकाणी कामाला आहोत. त्याच्यामुळे काहीतरी अडचणी आहेत, तर त्याच्यावर आपण पुढे भविष्यात बोलू. आम्ही कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहोत. बरेच जण म्हणतात गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल तरी काय होतंय, तुम्ही व्हिडिओ बनवू शकता वगैरे, वगैरे. पण ज्या काही गोष्टी आहेत त्या भविष्यात आम्ही प्लॅन करू. सध्या तरी आधी कोणती रिस्क नाही घ्यायची आम्हाला. इथे आता आम्हाला रत्नागिरीत सेटल व्हायचं आहे. तेवढं फास्ट-फास्ट बोलतोय कारण तुम्हाला छान व्हिडिओ पुढे दाखवायचा आहे. भले आम्ही नाही व्हिडिओ बनवू शकलो, तरी आपल्या वहिनी साहेबांनी आपल्यासाठी खास मस्त छान व्हिडिओ बनवलाय. त्यांना पण व्हिडिओ बनवायची आवड आहे. वहिनी साहेब म्हणजे आशिषच्या मिसेस. तर त्या व्हिडिओ बनवत होत्या अगोदर म्हणजे लग्नाच्या आधीपासून व्हिडिओ बनवायची आवड त्यांना. छोटे-छोटे क्लिप्स बनवायच्या. पण असा YouTubeवर मोठा व्हिडिओ करून टाकला नव्हता. कुठेतरी त्यांना असं म्हणजे हिंमत नाही होत होती. तर फायनली त्यांनी हिंमत करून एक मस्त छान मोठा व्हिडिओ बनवलाय. आणि तुमच्या कमेंट्स यायच्या की व्हिडिओ येत नाही, व्हिडिओ येत नाही. तर त्यांना पण कुठेतरी वाटलं की आपण तरी व्हिडिओ बनवूयाच आता. तर छान व्हिडिओ बनवलाय. तर व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा. आणि चला आता जास्त माझी बडबड इकडे बंद करतो. काय प्लॅनिंग असतील पुढचे तर असाच एखादा मध्ये जसा मध्ये एखादा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत येईन. आणि खरंच, खरंच मनापासून माफ करा. काहीतरी डोक्यात सुरू आहे या चॅनलबद्दल. तर चला आधी तुर्तास आधी आपण वहिनी साहेबांनी बनवलेला हा छान व्हिडिओ पाहूयात. इथे पक्ष्यांच्या घरट्यांची सुद्धा व्यवस्था केलेली दिसते. वाव, थँक्यू आम्हाला एवढा सुंदर नजारा दाखवल्याबद्दल. ये इकडे ये. नमस्कार, मी जुईली आणि मी आता माझ्या मुंबईच्या घरी आहे. आज आपण लहानपणीच्या आठवणींना आपल्या उजाळा देणार आहोत, कारण आपण जाणार आहोत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच आपल्या राणीच्या बागेत. जर तुम्ही ॲडल्ट असाल तर मला 50 रुपये तिकीट आकारली जाते. लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी 25 रुपये एवढा दर आकारला जातो. आणि जर तुम्ही विथ फॅमिली येत असाल म्हणजे 2 लहान मुलं आणि घरजण आहेत तर तुमच्यासाठी 100 रुपये तिकीटच आकारलं जातं. इथून आपले एंट्रन्स आहे आणि मी समोर बघते ते जे आपल्याकडे लहान मुलं सुद्धा आली आहेत. आणि मला माझ्या लहानपणीची आठवण आली. आम्ही सुद्धा असंच लहानपणी शाळेतून पिकनिकला यायचो. मी एंटर केल्या मला पहिल्याच सुरुवातीला हे बाव ऑफ ट्री दिसले. बाव ऑफ ट्री याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यात भरपूर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. आणि आफ्रिकेतले जे सुखा प्रदेश आहे, काय म्हणतो त्याला आपण, दुष्काळी भाग आहे, त्या ठिकाणी हे वरदान म्हणून तिकडच्या लोकांना लाभलेलं आहे. पाणी जेव्हा यातलं संपतं त्यानंतर इकडे ना खूप मोठी पोकळी तयार होते आतमध्ये. झाडाच्या आत भरपूर मोठी पोकळी तयार होते आणि त्या पोकळीचा वापर घर म्हणून सुद्धा केला जातो आफ्रिकन लोकांकडे. हे उद्यान मुंबईतलं एकमेव हेरिटेज उद्यान आहे. इथे बॉटनिकल गार्डन सुद्धा आहे. हे प्राणी पक्षी तसेच झाडाच्या विविध प्रजाती इथे जतन केलेल्या दिसतात. या बॉटनिकल गार्डनला मुंबईचं लंग्स असंही म्हटलं जातं. हे बघा किती छान वाटतं. झाड पण आहे आणि झाडाच्या वेगवेगळ्या प्रजाती ज्या आहेत त्या जतन करण्यासाठी त्यांनी इथे असं बनवलं आहे संरक्षण करून. हे बघा इथे लिहिलं आहे की हे उद्यान टोटल 63 एकर्समध्ये पसरलेलं आहे. म्हणजे भरपूरच मोठा एरिया दिसतो. मोठा पाहिजे. पहिला ॲनिमल आपल्याला कुठला दिसतोय ते बघू. आपल्याला सिंहाचा पोस्टर दिसतोय. सिंह काय अजून आलेला नाही. या ठिकाणी हत्ती असायचा आधी. इकडे आधी हत्ती असायचा पण हत्ती पण आता दिसत नाही. आम्ही लहानपणी यायचो तर आम्हाला दिसायचा इथे हत्ती.
सिंह आणि हत्ती नाही दिसत आहे यावेळी. लहानपणी आम्ही यायचो बाबांच्या सोबत, बाबा म्हणजे माझ्या आजोबांसोबत, तेव्हा आम्हाला हत्ती दिसायचा, साखळीने बांधलेले असायचे त्याचे पाय. सिंह नव्हता तेव्हा सुद्धा. बघूया आता कोणता प्राणी दिसतोय आपल्याला पुढे. हा बघा एक ह्याच्यातला फ्री फ्री ॲनिमल, बाकीचे सगळे केजमधले ॲनिमल आणि राणीबागेतले फ्री ॲनिमल. इथे मगाशी मी सांगितलं ना, इथे फक्त पक्षी, प्राणी आणि झाडं हेच नाही दिसत, तिथे फ्री ॲनिमल्स पण दिसतात. बघूया फ्री ॲनिमल्स अजून कोणते कोणते दिसतात. वनस्पतींच्या प्रजाती आपण जेवढ्या दाखवू तेवढ्या कमी आहेत. तर ॲनिमल्ससुद्धा आहेत, पण ॲनिमल्स जे मेन आहेत ना, जसे की वाघ वगैरे, ते आपण शेवटी बघूया. आपण आधी बर्डचं सेक्शन कम्प्लीट करूया आपलं. बघा इथे किती छान दिसतं. स्टॅच्यू बघा मागे किती छान वाटतं. पण मग अशी फ्री ॲनिमल बघितला, इकडे फ्री बर्ड सुद्धा दिसला आपल्याला. ते बघा अजून पण आहेत पुढे, अजून पण आहेत पुढे, दाखवीन तुम्हाला पुढे गेल्यावर. बर्ड सेक्शनचं इथे एंट्री होते. इथे आपल्याला एक मोठा पिंजरा दिसतोय आणि आपल्याला त्या पिंजऱ्यामध्ये जाऊन ते पक्षी बघायचे. मला काय हॉर्नबिल असं म्हणतात, गणेश पक्षी. गावाला कोकणात सगळ्यात दिसतो आपल्याला. पक्षी हे नॉर्मल पक्षी आहेत. पुढे पाणपक्षीचं सुद्धा वेगळं सेक्शन त्यांनी बनवलेलं आहे. तेवढे मोठे पोपट आहेत. बापरे, केवढी साईज आहे. एवढी तरी मोठी साईज आहे पक्ष्यांची. त्याचा आवाज पण जोरात भरपूर पक्षी आहेत. त्याचा आवाज पण जोरात अगं इकडे बघ, इधर आहे, इधर आहे. टर्टल आहे ना. कासवाच्या नंतर इथे आपल्याला मगर दिसते. बघूया मगर कशी दिसते. ॲक्च्युली मगर नाही, इथे सुसळ आहे. ती बघा तिकडे वरती आली आहे पाण्याच्या. बहुत प्यारी है। मगर से बड़ा मगर पकड़ा है। ह्या इथे जे पाणपक्षी आहेत त्यांच्यासाठी एक युनिक काय म्हणतात, युनिक पिंजरा बनवला आहे. ते बाहेर जाऊ नये म्हणून इथे एक साखळी बनवली.
पिंजऱ्यामध्ये आलोय, पक्ष्यांच्या पिंजऱ्यात आलोय. आणि ही जी आता मगाशी आपण बघितलेली ही साखळी कशासाठी आहे की हे बोर्ड बाहेर जाऊन येत म्हणून. ह्या पक्ष्यांचं घर बघा किती सुंदर आहे, बाहेरून सुंदर आहे तेवढं त्यांनी आतमध्ये सुद्धा व्हाईट व्हाईट मस्त पान पक्षी दिसतात वेगवेगळे. त्याच्यासाठी खायला पण ठेवले, फिश ठेवल्यात भरपूर साऱ्या. आणि हा जो एवढा व्हाईट दगड दिसतोय ना तो कलर मारलेला नाही आहे, त्या पक्ष्यांनी केलेला आहे व्हाईट व्हाईट. त्यांना वाटलं कलर मारावं व्हाईट कलरचं. या पक्षीला क्रेन असं म्हटलं जातं मराठीमध्ये. थांबा सांगते काय म्हणतो. कांड्या. ह्या पक्षाला मराठीमध्ये कांड्या असं म्हटलं जातं. किती सुंदर पक्षी आहे, उंचच्या उंच, शांत. वाव, थँक्यू आम्हाला एवढा सुंदर नजारा दाखवल्याबद्दल. त्याच्यासाठी तिकडे जेवण पण ठेवलं आहे त्यांचं, मासे ठेवले टबमध्ये भरून. पण पिंजऱ्याच्या आतमध्ये इथे पक्ष्यांच्या घरट्यांची सुद्धा व्यवस्था केलेली दिसते. जल की रानी है तो राजा कौन? मोगलीचा भालू बघायला जाऊया आपण. मोगलीचा बल्लू. दोन भालू आहे तिकडे, एक समोर चेहरा दिसत नाहीये. असं वाटतंय की त्याने हे घातलंय, स्वेटर घातलंय आणि त्याचं हेअर कट केलंय. बसला एवढं मोठं तोंड. घर पण दिसतं. इकडे ये, इकडे ये. मागे गेला, लाजला वाटतं आपल्याला. एक अस्वल कधीपासून झाडावर चढून बसलाय, कदाचित झोपला असेल तिकडेच. लहानपणी यायचं ना तेव्हा हे अस्वलाचं घर हे होतं, हे नवीन बनवलं. त्याची बुवा बघितलं कशी बुवा दिसते. घर आहे. वाघ बघायला जाऊया. वाघ जवळ आलेला दिसतो कधीपासून झोपलेला आहे असा. 2 तास झाले असतील ना आशिष. प्राणी बघून वगैरे जर थकला असाल तर इथे खाण्यापिण्याची सुद्धा सोय आतमध्ये केलेली आहे या कॅफेमध्ये. हिप्पोपोटामस आहे इकडे. बघूया किती हिप्पोपोटामस. ब्लॅक कलरची कॅट पण काय. या पिंजऱ्यामध्ये ना आधी एक 1 ऑन रायनो होता आमच्या लहानपणी. शिवा नाव होतं त्याचं. तो एकटाच फील करत होता म्हणून त्याला वाटतं दुसरीकडे कुठेतरी घेऊन गेलो.
हिप्पोपोटोमसच आहे. ते हिप्पोपोटोमस काय दिसत नाही, पाण्याखाली गेले. तिकडे मागे आहेत, तुम्हाला दिसत आहेत का बघा. ते नेहमी तिकडेच पडलेले असतात, आपल्याला सहसा दिसत नाही. आजही नाही. ते पाण्याच्या आत असतात, तिकडे मागे लपलेले असतात. दगडासारखे वाटतात बघा ते लांब. तुझं बेबी पण आहे. केळडी बघायला जाऊया. केळडीमध्ये आमच्याकडची माकडं छोटी छोटी शेतान माकडं घरामध्ये घुसून विध्वंस करून टाकतात ही माकडं कोकणामध्ये. होय. माकडी बघा काय करते. छोटं पिल्लू आहे बघा, दोघे जण खेळत आहेत. इथे छोटी छोटी पिल्लं ठेवली आहेत. त्या केजमध्ये मम्मी लोक आहेत वाटतं आणि तिकडे मेल आहेत सगळे. गुलाब फुलवली. वाघाची मावशी दिसली आपल्याला, ती पण बघून घ्या. जर तुम्ही थकलात तर बसायलासाठी पण भरपूर छान छान सीट केल्यात. फुलं बिलं लावलेली, वेगवेगळ्या फळांच्या आकाराची. आपले तरस आणि बिबट्या, बिबट्या आणि तरस. ती गर्दी कमी आहे तशी. तो बघा झोपलाय. तर दिवसभर झोपतो आणि रात्री शिकार करतो. हा रात्री पण झोपत असेल, कारण ह्याला रात्री पण शिकार करायची काही गरज नाही आहे. आणि तरच दोघे पण झोपलेले आहेत. मस्तपैकी झाडाची सावली आहे आणि त्यात हे दोघे आराम करतात. हरणं आणि सांबर इकडे आहेत. वाघानंतर राणीबागेतलं आकर्षण नंबर 1 म्हणजे हे पेंग्विन. आपण बघूया चला. मित्रांनो, पेंग्विन कक्षामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण आतलं शूटिंग करू शकणार नाही आहोत. तरीसुद्धा मला जर एखादं ऑनलाईन एखादं चित्र वगैरे मिळालं तर ते मी नक्की शेअर करेन. आत्ताच आपण पेंग्विन कक्षातून बाहेर आलेलो आहोत आणि जसं तुम्हाला चेहऱ्यावर तुम्हाला दिसतंय, खूप थकले आहे पूर्ण हे गार्डन फिरून. पेंग्विन कक्षातून बाहेर आले एक फूड कोर्ट लागतं, तिथे मी बसले आता. त्याला थोडंफार खाऊन घेईन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर असा हा मस्त छानच व्हिडिओ बनवलाय. असं वाटलं नाही की पहिल्यांदाच बनवलाय म्हणून. तर आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असणार. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जे येस महाराजाचे फॅन आहेत त्यांना कदाचित आवडू नाही शकणार याची कल्पना देखील आम्हाला आहे. कारण कुठेतरी असं पर्सनल लाईफ वगैरे वगैरे, मग असं पर्सनल लाईफचे व्हिडिओ जर बनवायचे असतील तर आम्ही विचार केला की असं एक वेगळं चॅनलच असावं ज्याच्यावर वहिनी साहेब त्यांची पर्सनल जर्नी जे काय असेल, त्यांची जी आवड असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवतील. त्यासाठी त्यांनी जसं सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नवीन चॅनलची. त्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा आणि तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या वहिनी साहेबांची जर्नी विथ जुईली.